खबर वही जो सच को दिखाएं। सर्व उपस्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी, आर्वी तालुका शहर कार्यकारिणी या सर्वांच्या वतीने आज आम्ही या राज्य महामार्ग आर्वी तळेगाव रस्त्यावर जे काही गेल्या कित्येक वर्षापासून खड्डे पडलेले आहे, हा जो राज्य महामार्ग आहे गेल्या 8 वर्षापासून प्रलंबित आहे, तरीही इथल्या प्रशासनाला किंवा इथल्या लोकनेत्यांना अजूनपर्यंत जाग आलेली नाही आणि त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून इथल्या संघटना, सामाजिक संघटना तसेच इतर विरोधी राजकीय पक्ष या सर्वांनी कित्येकदा या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांना सुद्धा वारंवार निवेदन दिले, तरी इथल्या नागरिकांची तसेच इथल्या विद्यार्थ्यांची, इथल्या पालकांची, प्रवाशांची अजूनपर्यंत दखल घेतल्या गेली नाही। आणि म्हणून हीच बाब आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, प्रतिनिधी यांनी आज आपल्या आर्वीतील जो काही उपविभागीय बांधकाम विभाग आहे त्यांना निवेदन दिले। हे निवेदन देण्याच्या पूर्वी आर्वी शहरातील आर्वी तळेगाव रस्त्याची दुरावस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। शिवाजी चौक ते वर्धा टी पॉइंट पर्यंतचा हा रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी भरला असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। अनेक अपघात होऊनही कायमस्वरूपी दुरुस्ती होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये बेशरमची झाडे लावून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा अनोखा प्रयत्न केला। तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आमदार सुमित वानखेडे आणि खासदार अमर काळे यांना निवेदन देत तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली। आता प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन आर्वीकरांना खड्डेमुक्त रस्ता कधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी तारिक शेख, जनता न्यूज आर्वी।